गुड मॉर्निंग गाईज. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं डिकेड काउंटर. आता बघूया रिंग काउंटर. ओके, तर रिंग काउंटरमध्ये काय असतं बघा. फिगर 5.13 शोज अ रिंग काउंटर. इन्स्टेड ऑफ काउंटिंग with binary numbers, it generates the output that have only one bit high. It is built with the D flip-flops like a shift register. It is a synchronous type counter because clock is common to each flip-flop. आता याच्यामध्ये जे आहे रिंग काउंटरमध्ये, तर रिंग काउंटरमध्ये फक्त एकच बीट काय असतं, हाय राहतं. ओके, ओनली वन बीट इज हाय. म्हणजे ते एक बीट काय करतं, प्रत्येक जो फ्लिपफ्लॉप आहे त्याला शिफ्ट होऊन ते पुढे 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 शिफ्ट होत राहतं. ओके, तर त्याला बोलतात रिंग काउंटर. तर रिंग काउंटर हे कशाने, डी टाईप ऑफ फ्लिपफ्लॉपने तयार केलेलं असतं. इट इज वन टाईप ऑफ शिफ्ट रजिस्टर. म्हणजे एक बीट पुढे शिफ्ट करत राहतं, त्याला शिफ्ट रजिस्टर. आणि हे सिंक्रोनस टाईप ऑफ काउंटरमध्ये मोडतं. का तर आता लास्ट टाइम बघितलं आपण की डिकेड काउंटर आणि मॉड 16 काउंटर दीज आर द असिंक्रोनस काउंटर, राईट. का तर फक्त जो लिस्ट सिग्निफिकंट फ्लिपफ्लॉप होता, फक्त त्यालाच काय केलं आपण, क्लॉक पल्स अप्लाय केली होती. आणि दुसऱ्या फ्लिपफ्लॉपचं जे क्लॉक इनपुट आहे ते प्रिव्हियस फ्लिपफ्लॉपच्या आउटपुटला जोडलेलं होतं. ओके, असं असिंक्रोनसली कॅस्केडेड कंडिशनमध्ये. तर हे जे आहे हे सिंक्रोनसली लावलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये प्रत्येक जो फ्लिपफ्लॉप आहे तर फ्लिपफ्लॉपचं जे क्लॉक इनपुट आहे तो कॉमन केलेला आहे आणि त्याला स्क्वेअर वेव्ह दिलेलं आहे. ओके, तर याच्यामध्ये याचं कन्स्ट्रक्शन बघूयात अगोदर. सिंक्रोनस रिंग काउंटर. तर याच्यामध्ये काय केलेलं आहे, 4 डी टाईप ऑफ फ्लिपफ्लॉप घेतलेले आहेत. तर राईट हँड साईडकडनं लेफ्ट हँड साईडकडे जाताना राईट हँड साईड लिस्ट सिग्निफिकंट फ्लिपफ्लॉप आहे, राईट. आणि लेफ्ट साईडचा तो मोस्ट सिग्निफिकंट फ्लिपफ्लॉप आहे. नंतर काय केलं आपण, तर याच्यामध्ये बघा की प्रत्येक जे 4 फ्लिपफ्लॉप वापरले त्याचे प्रत्येक जो एज ट्रिगर, पॉझिटिव्ह एज ट्रिगर आहे तो फ्लिपफ्लॉप डी टाईपचा, तर त्याचे सगळे क्लॉक सिग्नल कॉमन करून आपण त्याला एक क्लॉक पल्स दिलेली आहे. ओके, नंतर काय केलं, जे क्लिअर इनपुट आहे, ॲक्टिव्ह लो क्लिअर इनपुट आहे. ओके, म्हणजे त्याला बबल लावलेलं आहे. तर याच्यामध्ये काय केलं, ॲक्टिव्ह लो क्लिअर इनपुटला, तर याच्यामध्ये जे 3 फ्लिपफ्लॉप आहेत, म्हणजे सेकंड, थर्ड आणि फोर्थ, तर त्याला याच्या क्लिअर इनपुट दिलं आहे. आणि ते कॉमन करून काय केलं आहे, ते कॉमन करून क्लिअर इनपुटला दिलं आहे. आणि तीच क्लिअर इनपुटची कॉमन लाईन जी आहे ती प्रीसेट, जो ॲक्टिव्ह लो प्रीसेट इनपुट आहे पहिल्या फ्लिपफ्लॉपचा, तर त्याला जोडलं आहे लिस्ट सिग्निफिकंट फ्लिपफ्लॉपचं. ओके, आणि याच्यानंतर पहिल्या फ्लिपफ्लॉपचा जो आउटपुट आहे Q0 तो दुसऱ्या फ्लिपफ्लॉपच्या इनपुटला दिलं आहे. नंतर दुसऱ्या फ्लिपफ्लॉपचा जो आउटपुट आहे Q1 ते तिसऱ्या फ्लिपफ्लॉपच्या इनपुटला जोडलं आहे. आणि तिसऱ्या फ्लिपफ्लॉपचा जो आउटपुट आहे Q2 तो चौथ्या फ्लिपफ्लॉपच्या इनपुटला जोडला आहे. आणि चौथ्या फ्लिपफ्लॉपचा जो आउटपुट आहे दॅट इज Q3 तो फीडबॅकला दिला आहे. म्हणजे तो फीडबॅक म्हणजे काय, पहिला जो फ्लिपफ्लॉप आहे त्याच्या इनपुटला दिला आहे. म्हणजे रिंगसारखं ते बीट काय राहतं का, हे करत राहतं, म्हणजे फिरत राहतं, म्हणून त्याला रिंग काउंटर बोलतात. ओके, एवढं झालं कन्स्ट्रक्शन. याच्यामध्ये कोणाला काही क्युरी आहे का? ठीक आहे, तर आता बघूया. ॲज शोन इन द फिगर, सी द मेथड ऑफ स्टार्टिंग द काउंटर व्हेन क्लिअर गोज लो. द फर्स्ट D flip-flop output goes high and other flip-flop output goes low because it connected to the preset. आता याच्यामध्ये पहिल्या कंडिशनमध्ये आपण काही केलं, क्लॉक पल्स देऊन टाकली. इनिशियलाइज कंडिशनमध्ये क्लॉक पल्स नाही दिली. अगोदर क्लिअर इनपुट दिला. क्लिअर इनपुट काय, ॲक्टिव्ह लो आहे, राईट. म्हणजे 0 जर दिला तर 0 दिल्यानंतर फ्लिपफ्लॉप 1 2 3 म्हणजे 2 3 4 ते 3 नंबर
फ्लिपफ्लॉप 2, 3 आणि 4 जे आहेत ते काय होतं, ते ते इनिशियलाइज होतात, म्हणजे त्याचं आउटपुट एकदम क्लिअर होतं. ओके. आणि तेच जो क्लिअर इनपुट आहे तो कशाला जोडलेला आहे कॉमन करून, प्रीसेट इनपुटला, तो पण ॲक्टिव्ह लो आहे. आणि तो जर आपण ॲक्टिव्ह लो 0 जर प्रीसेटला मिळाला ॲक्टिव्ह लो असल्यामुळं, तर ते काय होतं, फ्लिपफ्लॉप जो 1 आहे डी, तर त्याचं जे आउटपुट आहे ना तो सेट होतं, म्हणजे त्याचा जो आउटपुट आहे तो 1 होतो. तर पहिल्या इनिशियल कंडिशनमध्ये मग तुम्हाला विदाऊट गिविंग द पल्स तर काय मिळतं तुम्हाला आउटपुट 0 0 0 1. क्लिअर असं मिळतं इनिशियल स्टेजला आउटपुटला. नंतर बघू, ॲट द फर्स्ट पॉझिटिव्ह एज ऑफ द क्लॉक, कनेक्टेड टू प्रीसेट झाल्यानंतर द इनिशियल आउटपुट ऑफ द काउंटर इज सेट टू 0 0 0 1. मग ते इनिशियल आउटपुट जे आहे ते काय होतं, सेट होतं 0 0 0 1ला, राईट. नंतर ॲट द फर्स्ट पॉझिटिव्ह एज ऑफ द क्लॉक अँड क्लॉक द Q3 output is shifted to Q1. Q3 output is shifted to Q1 and the other output shifted to left one position, Q3, Q2, Q1, Q0. That is 0 0 1 0. तर याच्यामध्ये रॉंग दिलं आहे. तर पॉझिटिव्ह एज ट्रिगरला काय होतं, तर Q3 जो आहे, आता Q0, Q1, Q2, Q3 असे आउटपुट आहेत ना. तर Q3चा जो आउटपुट आहे तो कुठे, पहिल्या फ्लिपफ्लॉपकडे शिफ्ट होतो, म्हणजे तो तिकडं म्हणजे इनपुटला जातो ना पहिल्या फ्लिपफ्लॉपला, म्हणजे काय तर तिकडे शिफ्ट होतं. आणि Q0चा Q1कडे शिफ्ट होतो, Q1चा Q2कडे शिफ्ट होतं आणि Q2चा Q3कडे शिफ्ट होतो. अशी शिफ्टिंग होते राईट टू लेफ्ट, राईट. मग तुम्हाला आता Q3चा जो आउटपुट होता तो 0 होता, तो डीकडे आल्यामुळे Q0 काय झालं 0, आणि Q0चा काय होता 1 होता, तो नंतर काय होतं Q1ला येतं. मग तुमचा जो नंबर येईल आउटपुट फर्स्ट पॉझिटिव्ह एज ट्रिगरला ते येतं 0 0 1 0. ओके. नंतर नेक्स्ट बघू, तर ॲट द सेकंड पल्स ॲट पॉझिटिव्ह एज बिकॉज अनदर रोटेट लेफ्ट अँड द आउटपुट चेंजेस टू Q3, Q2, Q1, Q0 इज इक्वल टू 0 1 0 0. आता नेक्स्टमध्ये काय, नेक्स्ट स्टेपमध्ये Q3 0च होता, तो क्यू म्हणजे D0कडे येणार. नंतर Q0 0 होता, तो D1कडे येणार, आणि Q1 हा 1 होता, ते कुठे जाणार D2कडे, आणि D2कडे गेल्यामुळे त्याचं आउटपुट काय कुठे येणार तुम्हाला Q2ला, म्हणजे तुम्हाला आउटपुट काय मिळालं 0 1 0 0. कळलं. नंतर इन दिस वे, म्हणजे हे कसं शिफ्टिंग होतं, राईट टू लेफ्ट शिफ्टिंग, राईट टू लेफ्ट शिफ्टिंग होतं, राईट हँड साईड टू लेफ्ट हँड साईड. ओके. तर याच्यानंतर बघू की काय, इन दिस वे द सर्किट इज रोटेटेड फ्रॉम 0 0 0 1. सर्किट इज रोटेटेड फ्रॉम 0 0 0 1 0 0 1 0 अप टू 1 0 0 0. ओके. तर सर्किटमधले जे बीट आहेत ते कसे रोटेट होतात, मग पहिलं 0 0 0 1, नंतर दुसरं 0 0 1 0, असं करत करत शेवटचं येतं 1 0 0 0. अँड अगेन मग पुढच्या स्टेपमध्ये काय, अँड अगेन 0 0 0 1, कारण Q3 D0ला जोडलेला आहे. मग लगेच नेक्स्ट पल्सला काय होतं, Q0 जो आहे तो 1 होतो, आणि बाकीचे सगळे काय होतात मग ते 0 पुढे जातात. ओके. and again 0 0 0 1, the high beat follows a circular path moving left through the flip flop until the final flip flop sends it back to the first flip flop. Hence the counter is रिंग काउंटर. तर याच्यामध्ये काय होतं बघा,
जो फायनल फ्लिप फ्लॉप आहे Q3 तो कुठं बीट शिफ्ट करतो, तो फीडबॅक म्हणजे Q0 D0ला. मग ते त्याच्यानुसार काय होतं, ते आउटपुट चेंज होतं. कोणाचं, पहिल्या फ्लिप फ्लॉपचं, दुसऱ्या फ्लिप फ्लॉपचं, कारण ते शिफ्टिंग होत राहतं. आणि असंच एक जो बीट आहे तो बीट काय होत राहतं, असं लेफ्ट हँड साईडकडे शिफ्ट राहतं. जोपर्यंत तुम्ही कंटिन्युअस जर क्लॉक पल्स दिली राईट, तर पॉझिटिव्ह एज ट्रिगरला काय होत राहणार, मग ते शिफ्टिंग होत राहणार. आणि असंच ते कंटिन्युअस प्रोसेस चालते. म्हणून याला काय बोलतात, याला बोलतात रिंग काउंटर. ओके, याला काय बोलतात म्हणून, तर याला बोलतात रिंग काउंटर. ओके, तो फायनल जो फ्लिप फ्लॉप आहे तो काय करतो, तो जो आउटपुट बॅक सेंड करतो, म्हणजे फीडबॅक कोणाला देतो, फर्स्ट फ्लिप फ्लॉपला. आणि असंच करत करत ते रिंग म्हणजे ते बीट शिफ्ट होत राहतं आणि त्याला बोलतात रिंग काउंटर. ओके, तर आता बघूया आपण क्लॉक पल्स बघूयाची आणि ट्रूथ टेबल बघूया. राईट, मग आता हे काय, हे पॉझिटिव्ह एज ट्रिगर फ्लिप फ्लॉप आहे. म्हणून काय केलं आपण, क्लॉक पल्स घेतली अगोदर आणि नंतर पहिल्या जो रायझिंग एज आहे पहिल्या पल्सच्या, तिथून काय होतं, तिथं ट्रान्झिशन चेंज होतं. आता Q0 ऑलरेडी आपण विदाऊट गेटिंग क्लॉक पल्स न देता आपण काय केलं, त्याला क्लिअर इनपुट केलं आणि प्रिसेटला दिल्यामुळं, प्रिसेटला ॲक्टिव्ह लो दिल्यामुळं पहिल्या फ्लिप फ्लॉपचं आउटपुट ऑब्वियसली Q0चं 1 आहे, म्हणून हाय दाखवलं आहे. राईट, नंतर मग काय झालं, नंतर पहिली पॉझिटिव्ह जी हाफ सायकल, पहिली जी क्लॉक पल्स आहे त्याच्या पॉझिटिव्ह म्हणजे त्याचं जे ट्रान्झिशन होतं 0 to 1, म्हणजे जेव्हा रायझिंग एजला, तर Q1चं ट्रान्झिशन चेंज होतं. राईट, मग Q1ला तुम्हाला काय मिळतं, Q1ला मिळतं 1. राईट, नंतर दुसऱ्या पल्सचे जो रायझिंग एज आहे, तर त्याला Q2ला आउटपुट मिळतं तुम्हाला 1, बाकी असतं 0. राईट, आणि नंतर तिसऱ्या पल्सचे जो रायझिंग एज आहे, राईट, तर त्याला आउटपुट तुम्हाला मिळतं, कशाचं आउटपुट, Q3चं आउटपुट मिळतं 1. ओके, तर असं करत करत ते काय होतं, आता पहिल्या पल्सला Q1 मिळणार, दुसऱ्या पल्सला Q2 मिळणार, तिसऱ्या पल्सला Q3 आउटपुट मिळणार. राईट, मग पुन्हा म्हणजे पहिली पल्स झाली, त्याच्यानंतर पहिली पल्स कंप्लीट झाल्यानंतर चौथी पल्स झाली कंप्लीट, तर 4 फ्लिप फ्लॉप झाले. तर नंतर 5व्या पल्सला जर आहे, तर 5व्या पल्सला पुन्हा काय होतं, Q0ला म्हणजे लो टू हाय ट्रान्झिशन होतं. म्हणजे 5व्या पल्सचे जे पॉझिटिव्ह म्हणजे जो रायझिंग एज आहे त्याला ट्रान्झिशन चेंज होतं. नंतर 6व्याला पुन्हा काय येतं, 6व्या पल्सला पुन्हा Q1चं चेंज होतं आउटपुट. नंतर 7व्या पल्सला Q2चं, 8व्या पल्सला Q3चं. असं म्हणजे ते बीट जो आहे शिफ्ट होत राहतं 1 1 1 1. राईट, तर आणि याच्यामध्ये ट्रूथ टेबल बघूया आता. क्लॉक इनपुट, नंतर Q1 Q3 Q2 Q1 Q0 आउटपुट. आता इनिशियल स्टेटमध्ये काय असणार आहे, आपण क्लिअर इनपुट देऊन इनिशियल स्टेटचं आउटपुट काय असणार आहे, 0 0 0 1. नंतर पहिली क्लॉक पल्स दिली तर आउटपुट काय असणार आहे, 0 0 1 0. तिसरी क्लॉक पल्स दिली, आउटपुट काय असणार आहे, 0 1 0 0. दुसरी दिली, तिसरी दिली तर काय असणार आहे, 1 0 0 0. नंतर चौथी दिली तर काय असणार आहे, 0 0 0 1. राईट, नंतर पाचवी दिली तर काय असणार आहे, पाचवी दिली तर 0 0 1 0. सहावी दिली तर 0 1 0 0. आणि नंतर सातवी दिली तर 1 0 0 0 असं असणार. आता याच्यामध्ये बघा 1 2 3 4. ओके, तर याच्यामध्ये असं, तर याच्यामध्ये लक्ष द्या, टायमिंग डायग्राममध्ये जर असं रॉंग झालं आहे, तर ॲक्च्युली 5व्या पल्सला नंतरची जी ट्रान्झिशन आहे ती चेंज नाही होत, तर 4थ्याच पल्सला ट्रान्झिशन चेंज होते. कारण आपल्या ट्रूथ टेबलमध्ये बघा, तिसरी पल्स झाली की आउटपुट काय आलं,
1000 आणि लगेच मग नेक्स्ट स्टेपला काय होतं 0001 होतं, कारण ते लेफ्ट हँड साईडला Q3चा जो आउटपुट आहे तो कुठे जातो D0ला जातो आणि मग तुम्हाला Q0ला आउटपुट मिळतो 1. ओके, तर याच्यामध्ये 5व्या पल्सला जो आउटपुट मिळत नाही तो मिळतो 4थ्या पल्सच्या इनपुटला, कारण इथून जर पहिली 3 पल्स गेल्या तर 4थ्या पल्सचा जो पॉझिटिव्ह एज म्हणजे जे रायझिंग एज आहे तिथं ट्रान्झिशन चेंज होतं पहिल्या फ्लिपफ्लॉपचं. ओके, क्लिअर. नंतर आता बघूया आपण याच्यामध्ये जर कोणाला काही क्युरी असेल तर विचारू शकता. आता बघूया अप डाऊन काउंटर काय भानगड आहे. रिंग काउंटर क्लिअर झालं, ठीक आहे. आता अप डाऊन काउंटर, तर अप डाऊन काउंटर काय असतं बघूयात. द एंटायर काउंटर सर्किट डिस्कस्ड हिअर आर अप काउंटर्स बिकॉज दे आर इन्क्रिमेंटेड ॲट ईच क्लॉक पल्स. आता जे आपण बघितलं ना असिंक्रोनस काउंटर, मॉड 16 काउंटर, डिकेड काउंटर, नंतर रिंग काउंटर, हे कोणते काउंटर होते. दीज आर द अप काउंटर, कारण त्याचं जे आउटपुट आहे ते एकानंतर एक इन्क्रिमेंट होत होतं म्हणजे प्रत्येक पल्सला. ओके, आणि आता नंतर बघायचं फिगर 5.14 शोज अ 4 बीट डाऊन काउंटर. आता नेक्स्ट फिगर जी आहे ती बघायची आपल्याला 5.14ची, ती काय 4 बीट डाऊन काउंटर आहे. इट काउंट्स इन अ रिव्हर्स डायरेक्शन. तर ही काय करते डाऊन काउंटर काय करतं, इट काउंट्स इन रिव्हर्स डायरेक्शनमध्ये काउंट करतं, म्हणजे फ्रॉम 1 1 4 बीट आहे ना, तर कसं 1 1 1 1 टू 0 0 0 0 याच्यामध्ये. क्लिअर. तर याच्यानंतर बघूया द आउटपुट इज डिक्रिमेंटेड बाय 1 ॲट ईच क्लॉक पल्स. म्हणजे आउटपुट काय होतं अप काउंटरमध्ये आउटपुट एकने इन्क्रिमेंट व्हायचं आणि याच्यामध्ये काय होतं डाऊन काउंटरमध्ये आउटपुट एकने डिक्रिमेंट होतं. ओके, आता बघूया रेफर इट सर्किट डायग्राम. इट इज व्हेरी सिमिलर टू अ 4 बीट अप काउंटर. तर याच्यामध्ये काय आहे डायग्राम बघायची आपल्याला, आणि याच्यामध्ये फक्त काय की जे 4 बीट आपण अप काउंटर बघितलं होतं मॉड 16वाला, तर त्याच्यासारखीच डायग्राम आहे. थोडीशी याच्यामध्ये आउटपुटला थोडंसं चेंज आहे, तर त्याच्यासारखीच कनेक्शन आहे, फक्त थोडंसं चेंज आहे, ते आपण बघूयात काय. ॲज एक्सप्लेन अर्लियर, ओनली द डिफरन्स इज इट इज अ कॅस्केडेड विथ क्यू कॉम्प्लिमेंट instead of Q, and preset is used instead of clear to initialize the counter. When PR is made high, the action start, the output of the counter is 1 1 1 1 is equal to 15 डेसिमल नंबर. ओके, तर याच्यामध्ये काय असतं आपण डिफरन्स बघितलं. अप काउंटर 4 बीट अप काउंटर सारखंच आहे, आपण अगोदर एक्सप्लेन केले. फक्त काय डिफरन्स आहे की जे आउटपुट आपण क्यूला जोडलं होतं ना प्रत्येक फ्लिपफ्लॉपचं, तर ते काय कशाला जोडलं आहे आपण क्यू कॉम्प्लिमेंटला जोडलं आहे, राईट. आणि तिथं प्रिसेट वापरलं, सॉरी क्लिअर इनपुट वापरलं होतं इनिशियलाइज करण्यासाठी पहिलं फ्लिपफ्लॉपला. तर याच्यामध्ये काय वापरायचं आहे, तर इथं क्लिअर नाही तर ते इथं वापरायचं प्रिसेट इनपुट. तर प्रिसेट इनपुटला काय, जर आपण हाय दिलं, हाय लॉजिक दिलं, तर ते काय होतं ते सगळे जे फ्लिपफ्लॉप आहेत ते फ्लिपफ्लॉप सगळे सेट होऊन जातात. क्लिअर. तर त्याच्यामुळे तुम्हाला जो आउटपुट मिळतो इनिशियल स्टेजला डाऊन काउंटरचा तो मिळतो 1 1 1 1. क्लिअर. आता याच्यानंतर बघूयात की डायग्राम बघूया याचं एक्सप्लेनेशन कसं आहे. तर याच्यामध्ये बघा आपण 4 कोणते टाईप ऑफ फ्लिपफ्लॉप घेतलेत, म्हणजे जे आणि के कॉमन केलं आहे. जे आणि के सगळ्या फ्लिपफ्लॉपचे कॉमन केलं करून काय केलं त्याला कॉमन केलं, त्याला हाय इनपुट प्रोव्हाइड केलं देऊन टाकलं. आणि नंतर आपण असिंक्रोनस काउंटरचा भाग आहे 4 बीट डाऊन काउंटर. तर याच्यामध्ये ॲक्टिव्ह लो एज ट्रिगर क्लॉक पल्स आहे सगळ्या फ्लिपफ्लॉपची. नंतर पहिला जो फ्लिपफ्लॉप आहे लिस्ट सिग्निफिकंट फ्लिपफ्लॉप राईट हँड साईडचा, तर त्याला क्लॉक पल्स अप्लाय केली. नंतर पहिल्याचा जो क्यू कॉम्प्लिमेंट म्हणजे Q0 जो आउटपुट आहे तो दुसऱ्या फ्लिपफ्लॉपच्या क्लॉक इनपुटला दिलेले आहे, आणि दुसऱ्या फ्लिपफ्लॉपचा जो कॉम्प्लिमेंटेड आउटपुट आहे दॅट इज Q1 कॉम्प्लिमेंट,
राईट. तो कशाला दिला, तिसऱ्या फ्लिपफ्लॉपच्या क्लॉक इनपुटला दिलेला आहे. आणि तिसऱ्या फ्लिपफ्लॉपचा जो तिसऱ्या फ्लिपफ्लॉपचा जो आउटपुट आहे दॅट इज Q2 कॉम्प्लिमेंट, तो चौथ्या फ्लिपफ्लॉपच्या क्लॉक इनपुटला जोडलेला असं केलेलं आहे. ओके. आणि नंतर प्रत्येकाचे जे ॲक्टिव्ह हाय प्रीसेट इनपुट आहेत ते कॉमन केलेले आहेत फ्लिपफ्लॉपचे, आणि त्याला हाय टर्मिनल दिले प्रीसेटला कॉमन करून. ओके. आणि असं कन्स्ट्रक्शन झाल्यानंतर आता याचं वर्किंग कसं होतं बघूयात आपण. ओके. तर ॲट द फर्स्ट क्लॉक अँड ॲट इट्स निगेटिव्ह एज the first flip-flop changes its output. आता पहिल्या क्लॉक पल्सला काय होतं, पहिल्या क्लॉक पल्सच्या निगेटिव्ह एजला म्हणजे काय होतं, फॉलिंग एज जो आहे तर त्याला काय होतं, पहिल्या फ्लिपफ्लॉपचं जे ट्रान्झिशन आहे ते चेंज होतं. अँड इट्स आउटपुट Q0 स्टेट्स फ्रॉम 1 to 0, but its Q complement goes from 0 to 1, which will not trigger the next फ्लिपफ्लॉप. तर आता याच्यामध्ये बघा काय होतं की आपण डाऊन काउंटर बघितले, राईट. तर डाऊन काउंटर असल्यामुळं आपण काय केलं आहे की अगोदर प्रीसेट इनपुट क्लिअर करून टाकलं, म्हणजे आउटपुट काय होतं 1 1 1 1 होतं, राईट. म्हणजे Q0 Q1 Q2 हे 1 1 होतं म्हणजे त्याचं. आणि जर आपण पहिले ॲक्टिव्ह निगेटिव्ह एज ट्रिगर क्लॉक पण दिली तर Q0चं जे ट्रान्झिशन होतं ते होतं 1 to 0, राईट. 1 to 0 होतं. आणि नंतर मग Q0 कॉम्प्लिमेंटचं ते काय होतं, ते तर उलटं म्हणजे 0 to 1 ट्रान्झिशन होतं. क्लिअर. मग 0 to 1 ट्रान्झिशन झालं की तो सेकंड फ्लिपफ्लॉपला काय ट्रिगर नाही करत, कारण त्याला निगेटिव्ह एज ट्रिगरिंग पल्स मिळत नाही, राईट. मग तर पुन्हा वाचू की काय, ॲट द फर्स्ट क्लॉक अँड ॲट इट्स निगेटिव्ह एज the first flip-flop changes its output Q0 states from 1 to 0, but its Q0 complement goes from 0 to 1, which will not trigger the next flip-flop. मग काय होतं त्याच्यामुळं त्याला एक निगेटिव्ह जी एज ट्रिगर आहे ते त्या फ्लिपफ्लॉपला मिळत नाही, सेकंड फ्लिपफ्लॉप, त्याच्यामुळं तो ट्रिगर होत नाही. नंतर द आउटपुट इज, मग आउटपुट काय येतं 1 1 1 0. आउटपुट काय येतं मग 1 1 1 0 येतं, राईट. आणि ते आउटपुट कशाने कुठून बघायचं तुम्ही, Q0 Q1 Q2 Q3ला बघू शकता आउटपुट, राईट. नंतर मग दॅट इज डेसिमल ऑफ 14. नंतर ॲट द सेकंड क्लॉक द फर्स्ट फ्लिपफ्लॉप विल चेंज फ्रॉम 0 to 1, राईट. नंतर सेकंड क्लॉकला निगेटिव्ह एजला काय होतं, तो सेकंड फ्लिपफ्लॉप फर्स्ट फ्लिपफ्लॉप पुन्हा काय होतं, त्याची स्टेट चेंज करतं, काय फ्रॉम 0 to 1 चेंज होतं. अँड इट्स Q0 कॉम्प्लिमेंट विल चेंज फ्रॉम, आणि Q0 कॉम्प्लिमेंट कसं चेंज होतं त्याचं आउटपुट फ्रॉम 1 to 0. आणि 1 to 0 चेंज झाला म्हणजे त्याला काय निगेटिव्ह पल्स मिळते सेकंड फ्लिपफ्लॉपला, निगेटिव्ह एज, विच विल ट्रिगर द नेक्स्ट फ्लिपफ्लॉप. 1 to 0 विच विल ट्रिगर द नेक्स्ट फ्लिपफ्लॉप. नंतर काय, सिन्स द सेकंड फ्लिपफ्लॉप इज टॉगल, मग दुसरा फ्लिपफ्लॉप काय होतं टॉगलिंग होतं, म्हणजे अगोदर त्याचं आउटपुट जर काय 1 होतं तर त्याचं आउटपुट नंतर टॉगलिंग होतं म्हणजे 0 होतं, राईट. टॉगल इट्स आउटपुट विल चेंज इट्स आउटपुट Q1 फ्रॉम, मग त्याचं आउटपुट चेंज होतं, इट्स आउटपुट चेंज
काय इट्स आउटपुट विल चेंज इट्स आउटपुट Q1 फ्रॉम 1 to 0. मग त्याच्यामुळे सेकंड त्याला निगेटिव्ह एज ट्रिगर मिळाली, काय होतं Q1ला आउटपुट चेंज होतं फ्रॉम 1 to 0 चेंज होतं. अगोदर 1 होतं ना, तर तो 0 होतो. बट Q1 कॉम्प्लिमेंट विल चेंज फ्रॉम 0 to 1. आणि Q1 कॉम्प्लिमेंटचं आउटपुट कसं त्याचं अपोजिट कसं चेंज होतं 0 to 1, विच विल नॉट चेंज द नेक्स्ट फ्लिपफ्लॉप आउटपुट. मग याच्यामुळं काय होतं, जे हे जे आउटपुट आहे Q1 कॉम्प्लिमेंट, तर त्याच्यामुळं काय होतं नेक्स्ट फ्लिपफ्लॉपचं जे त्याला निगेटिव्ह एज जे आहे ते प्रॉपर मिळत नाही, कारण याचं ट्रान्झिशन 0 to 1 झालेलं असतं, राईट. म्हणून तो जो नेक्स्ट फ्लिपफ्लॉप आहे तो काय त्याचा आउटपुट चेंज नाही होत. क्लिअर. नंतर द काउंटर आउटपुट इज, मग काउंटर आउटपुट काय मिळतं तुम्हाला 1101, दॅट इज 13 डेसिमल, राईट, असं मिळतं. नंतर इन दिस वे द काउंटर इज डिक्रिमेंटेड फ्रॉम 1111 टू 0000. म्हणजेच काय होतं, म्हणजे अशा प्रकारे आपल्याला जे काउंटर आहे काउंटरचा आउटपुट तो डिक्रिमेंट होतो एकने, तो कसा 1111 टू 0000. हे कॉल डाऊन काउंटर, म्हणून त्याला बोलतात डाऊन काउंटर. ओके, लेट अस कनेक्ट अप काउंटर अँड डाऊन काउंटर together to get the common circuit with a control signal known as up down counter. तर याच्यामध्ये काय केलं आहे आपण, अप काउंटर आणि डाऊन काउंटर दोन्ही कॉमन कनेक्ट केले आणि त्याला काय एक कंट्रोल सिग्नल अप्लाय करतो, त्याला बोलतात अप डाऊन काउंटर. ओके, तर कसं कनेक्ट केलं आहे बघूयात. तर याच्यामध्ये आहे 4 काउंटर घेतलेले आहेत. तर 4 काउंटर बघा अप डाऊन काउंटर केलेलं असतं. तर पहिला जो लिस्ट सिग्निफिकंट काउंटर घेतला आहे, फ्लिपफ्लॉप घेतला आहे. तर याच्यामध्ये जो आहे तर याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्टली दाखवलेलं नाही, म्हणजे जे आणि के कॉमन करून सगळे कॉमन करून त्याला हाय इनपुट दिलेला आहे. ओके, त्याला हाय इनपुट दिलेला असतो. आणि नंतर प्रीसेट आणि क्लिअरचं पण नाही दाखवलं आहे, फक्त तुम्हाला कनेक्शन काय केलं आहे, म्हणजे अप डाऊन काउंटरला नंतर अप डाऊन काउंटर जर करायचं असेल क्लिअर आणि प्रीसेट तुम्हाला ते दाखवावं लागतं, पण याच्यात दाखवलं नाही आणि जे के फ्लिपफ्लॉपचं पण दाखवलं नाही. ओके, फक्त क्लॉक पल्स कसं कनेक्ट केलेलं आहे बघायचं. तर लेग सिग्निफिकंट फ्लिपफ्लॉप आहे त्याला निगेटिव्ह एज ट्रिगर क्लॉक पल्स लागते. नंतर जो पहिला फ्लिपफ्लॉप आहे राईट, तर त्याचा जो Q0 आउटपुट आहे त्याला एक अँड गेट आहे, ते अँड गेटच्या एका इनपुटला जोडलेला आहे. आणि दुसरा जो अँड गेटचा इनपुट आहे तो एक अप कंट्रोल सिग्नल दिले आहे, त्याला कॉमन करून सगळ्या फ्लिपफ्लॉपला जोडलं. म्हणजे कसं आहे जो Q1 आउटपुट आहे Q2 आउटपुट आहे, हे जो दोन आउटपुट म्हणजे Q0 Q1 Q2 हे जे आउटपुट आहेत तर त्याला एक एक अँड गेट वापरला आहे आणि त्याच्या अँड गेट प्रत्येक अँड गेटच्या इनपुटला जोडले आहे, राईट. आणि त्याच अँड गेटचे त्या अँड गेटचे जे दुसरं इनपुट आहे ते काय केले, ते तिघा अँड गेटचे इनपुट कॉमन करून त्याला एक लाईन जोडली, त्याला अप दिलं आहे, म्हणजे तो कंट्रोल सिग्नल आहे. क्लिअर. तसंच मग काय केलं आहे की जे डाऊन काउंटरसाठी काय केलं आहे की तीन अँड गेट घेतले प्रत्येकासाठी. मग Q0 कॉम्प्लिमेंट एका अँड गेटच्या इनपुटला जोडला आहे, Q1 कॉम्प्लिमेंट दुसऱ्या अँड गेटच्या इनपुटला आणि Q2 कॉम्प्लिमेंट तिसऱ्या अँड गेटच्या इनपुटला. आणि ते दुसरं जो अँड गेट ते 3 अँड गेट आहे त्याचे प्रत्येक जे दुसरे इनपुट आहे त्याला कॉमन करून त्याला काय केलं आहे डाऊन कंट्रोल सिग्नल दिलेलं आहे. ओके, नंतर आता जे दोन जे अँड गेटचे इनपुट आउटपुट आहेत दोन्ही, ते एक ऑर गेट वापरलं त्याच्या इनपुटला जोडलेलं आहे. दोन्ही अँड गेटचे जे आउटपुट आहेत प्रत्येकी, तर ते ऑर गेटच्या इनपुटला जोडून त्या ऑर गेटचं जो आउटपुट आहे तो ॲक्टिव्ह लो एज ट्रिगर जे क्लॉक इनपुट आहे तर ते जोडलेलं आहे. कोणाकोणाला ते जोडलेलं आहे, जो 2 नंबरचा फ्लिपफ्लॉप आहे त्याला जोडलेला आहे
1 नंबरच्या फ्लिपफ्लॉपचं आउटपुट बाय म्हणजे काय अँड गेटचं जे आउटपुट आहे ते ऑर गेटला जोडून त्याला जोडलेलं आहे. आणि नंतर दुसऱ्याचं जे आउटपुट आहे थ्रू अँड गेट त्याच्याला आणि ऑर गेट म्हणजे दोन्ही अँड गेटचे जे आउटपुट आहे तो ऑर गेटला जोडून ते ऑर गेट थ्रू क्लॉक पल्सला दिलेलं आहे. आणि तिसऱ्याचं जे आउटपुट आहे ते अँड गेट थ्रू ऑर गेटला जोडलं आहे आणि ऑर गेटवरनं चौथ्या जो फ्लिपफ्लॉप आहे त्याच्या क्लॉक इनपुटला जोडलेलं आहे. ओके, तर याच्यामध्ये कसं होतं बघूया. ऑपरेशन रेफर द सर्किट डायग्राम. इट इज कॉम्प्लेक्स सर्किट अप काउंटर अँड डाऊन काउंटर. हे डायग्राममध्ये बघितलं तर हे कॉम्प्लिकेटेड सर्किट होतं, थोडंसं कॉम्प्लेक्स अप डाऊन काउंटर विथ अ कॉमन कॅस्केडेड सर्किट्स ऑफ JK फ्लिपफ्लॉप. तर कॉमन कॅस्केडेड सर्किट केलेले JK फ्लिपफ्लॉपचं 2 कंट्रोल सिग्नल्स आर कनेक्टेड टू डिसाईड द मोड. आणि याच्यामध्ये 2 कंट्रोल सिग्नल कनेक्ट केलेले आहे कशासाठी, मोड डिसाईड करण्यासाठी. म्हणजे कोणतं एक्झाम्पल, व्हेन अप इज इक्वल टू 1 इट कनेक्ट्स Q0 Q1 Q2 टू द क्लॉक इनपुट through the gates of respective flip-flop and generates incrementing output. It works as a up counter. आता याच्यामध्ये काय आहे, ते कंट्रोल सिग्नल कोणकोणते आहेत. अपला जर 1 केलं तर Q0 Q1 Q2 जे आहेत ते कशाला कनेक्ट होतात, क्लॉक इनपुटला कनेक्ट होतात थ्रू काय अँड आणि ऑर गेट. आणि ते कशाला, ते रिस्पेक्टिव्ह फ्लिपफ्लॉपला कनेक्ट होतं आणि तुम्हाला जे आउटपुट मिळतं ते इन्क्रिमेंटिंग आउटपुट मिळतं. आणि ते कशासारखं काम करतं, इट वर्क्स ॲज अ अप काउंटर, राईट. आणि नंतर आता डाऊन काउंटर, व्हेन डाऊन इज इक्वल टू 1. मग डाऊन इज इक्वल टू 1 केल्यानंतर काय, इट कनेक्ट्स Q0 कॉम्प्लिमेंट Q1 कॉम्प्लिमेंट Q2 कॉम्प्लिमेंट. म्हणजे काय करतं, Q0 कॉम्प्लिमेंट Q1 कॉम्प्लिमेंट Q2 कॉम्प्लिमेंटला कनेक्ट करतं अँड कनेक्ट द क्लॉक इनपुट थ्रू गेट्स. मग ते काय करतं, जे Q1 Q0 कॉम्प्लिमेंट Q1 कॉम्प्लिमेंट आणि Q2 कॉम्प्लिमेंटचे जे आहे ते कोणाला कनेक्ट करतं, क्लॉक इनपुटला. म्हणजे त्याच्या नेक्स्ट जे आपलं फ्लिपफ्लॉप आहे त्याच्या क्लॉक इनपुटला कनेक्ट करतं ऑफ अ रिस्पेक्टिव्ह फ्लिपफ्लॉप. म्हणजे ते रिस्पेक्टिव्ह फ्लिपफ्लॉपला कनेक्ट करतं अँड जनरेट द डिक्रिमेंटिंग आउटपुट. आणि काय करतं, डिक्रिमेंटिंग आउटपुट जनरेट करतं अँड इट वर्क्स ॲज अ डाऊन काउंटर. आणि मग काय करतं, ते डाऊन काउंटर म्हणून काम करतं. जसं आपण डिटेलमध्ये अप काउंटर आणि डाऊन काउंटरचं सेपरेट बघितलं होतं आणि इथं कंबाईन केलं. आणि कंबाईन करण्यासाठी फक्त त्यांना कंट्रोल सिग्नल म्हणून दिला. अपला जर 1 केलं तर इट वर्क्स ॲज अ अप काउंटर अँड डाऊनला जर 1 केलं तर इट वर्क्स ॲज अ डाऊन काउंटर. ओके, तर याच्यामध्ये काही कोणाला क्युरी आहे का, अप डाऊन काउंटरमध्ये, डाऊन काउंटरमध्ये आणि रिंग काउंटरमध्ये काही क्युरी असेल तर बिंदास विचारू शकता. अगदी सोपं आहे. ओके, तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण शिफ्ट रेजिस्टर्स बघूया. ओके देन.